नमस्कार, तुम्ही पाहत आहात खानदेशी रिपोर्टर। आजच्या दिवसातील शेती, बाजारभाव आणि राजकारणातील सर्वात मोठ्या बातम्या पाहूया सविस्तरपणे। कपाशी उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी समोर येत आहे। महाशिवरात्रीच्या पावन मुहूर्तावर भोपाळ येथील केंद्रीय कृषी अभियांत्रिकी संस्थेच्या शास्त्रज्ञांनी विकसित केलेले कपास हार्वेस्टिंग मशीन आता शेतकऱ्यांच्या सेवेत दाखल झाले आहे। आतापर्यंत कपाशीची वेचणी हाताने करावी लागत असल्याने शेतकऱ्यांचा वेळ, श्रम आणि खर्च मोठ्या प्रमाणावर वाढत होता। मात्र या नवीन मशीनमुळे कापूस वेचणी आता अधिक सोपी आणि वेगवान होणार आहे। ही मशीन लवकरच बाजारपेठेत शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करून दिली जाणार आहे। राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक मोठी अपडेट समोर येत आहे। योग्य वेळी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा निर्णय घेतला जाईल असे आश्वासन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहे। मी जसा दानशूर आहे तसाच धाडसी निर्णय घेणारा नेताही आहे, अशा शब्दात त्यांनी विरोधकांना उत्तर दिले असून लवकरच मोठा निर्णय होण्याची शक्यता आहे। पोलीस भरतीची ओढ असलेल्या तरुणांसाठी महत्त्वाची बातमी। गडचिरोली जिल्ह्यात 717 पदांसाठी पोलीस भरती प्रक्रिया अधिकृतपणे सुरू झाली आहे। नक्षलग्रस्त भागात सेवा बजावण्यासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांची मैदानी चाचणी आणि कागदपत्र पडताळणी आता वेग घेणार आहे। नागपूर जवळील कोराडी येथील श्री महालक्ष्मी जगदंबा मंदिर परिसरात आता जगाचे लक्ष वेधले जाणार आहे। या ठिकाणी भारतातील सर्वात उंच म्हणजे 158 फूट उंच वीर हनुमानाची भव्य मूर्ती उभारली जात आहे। विशेष म्हणजे या मूर्तीवर आकर्षक लेझर प्रोजेक्शन मॅपिंग आणि तलावामध्ये अंडर वॉटर लाइटिंग देखील केली जाणार आहे, ज्याचा पाया नुकताच पूर्ण झाला आहे। गेल्या काही दिवसांपासून गगनाला भिडलेले सोने चांदीचे दर आता कोसळले आहेत। सोन्याच्या दरात 1100 रुपयांची तर चांदीच्या दरात तब्बल 10,000 रुपयांची मोठी घसरण झाली आहे। सध्या जीएसटी सह सोन्याचे दर 1,59,135 रुपये तर चांदीचे दर 2,52,350 रुपयांवर पोहोचले आहेत। अमरावतीमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे। चक्क न्यायाधीशांच्या घरांवर चोरट्यांनी डल्ला मारला असून सुमारे 1.25 लाख रुपयांचा मुद्देमाल लंपास केला आहे। या चोरीमुळे शहरात खळबळ उडाली असून पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत। आसाममध्ये निवडणुकीपूर्वी काँग्रेसला मोठे खिंडार पडले आहे। 3 वेळा आमदार राहिलेले अब्दुल राशीद मंडल यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला असून यामुळे काँग्रेसला मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे। लाडक्या बहिणींसाठी एक महत्त्वाची आणि सावध करणारी बातमी। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची EKYC करताना चुकीचे पर्याय निवडल्यामुळे राज्यातील 38,000हून अधिक महिलांचा लाभ सध्या बंद झाला आहे। जर तुमचाही हप्ता रखडल असेल तर तातडीने अर्जातील त्रुटी तपासून घ्याव्यात। भाजीपाला बाजारात मोठी उलथापालथ पाहायला मिळत आहे। टोमॅटोसह पालेभाज्यांचे दर कमालीचे घसरले आहेत। काही दिवसांपूर्वी 30 रुपयांवर असलेले टोमॅटो आता 10 ते 20 रुपये किलोवर आले आहेत। कोबी, बटाटा, वांगी आणि भेंडीचे दरही निम्म्याने कमी झाले आहेत। सोलापूरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे। जमिनीच्या वादातून सख्या भावानेच भावाचा खून केला आहे। या हल्ल्यात 68 वर्षीय वृद्धाचा जागीच मृत्यू झाला असून पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे। बाजार समित्यांमध्ये शेतीमाल आवक वाढली आहे। चाकण बाजार समितीत कांद्याची मोठी आवक झाली असून नंबर 1च्या कांद्याला 1500 रुपये क्विंटलपर्यंत दर मिळत आहे। दुसरीकडे सोयाबीनच्या दरातही सुधारणा झाली असून तो 5,460 रुपयांपर्यंत पोहोचला आहे। पुणे जिल्ह्याने जागतिक बाजारपेठेत ठसा उमटवला आहे। मावळमधून यंदाच्या व्हॅलेंटाईन डेसाठी तब्बल 75 लाख गुलाब फुलांची परदेशात निर्यात करण्यात आली आहे। उन्हाळ्याची चाहूल लागताच आता लिंबाचे भाव वधारले आहेत। बाजारात आवक कमी आणि मागणी जास्त असल्यामुळे लिंबू सध्या तेजीत असून सरबत विक्रेत्यांच्या अडचणी वाढल्या आहेत। या होत्या आजच्या महत्त्वाच्या बातम्या। अशाच ताज्या आणि खात्रीशीर अपडेट्ससाठी खानदेशी रिपोर्टरला